ठाणे महानगरपालिकेच्या मागील 3 महासभांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याने आता येत्या महासभेत कामकाज नियमानुसार पार पडण्याची चिन्ह दिसत आहेत. 18 जून रोजी होणाऱ्या महासभेच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सर्व पक्षाच्या नेत्यांनी सभागृहाचं कामकाज शिस्तबद्ध आणि नियमबद्ध पद्धतीने चालवण्याची भूमिका मांडली. यावेळेस महापौर शर्मिला पिंपलोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, शिवसेनेचे गटनेते पवन कदम, भाजपचे संजय वाघुले, राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अभिजित पवार उपस्थित होते. मागील महासभांमधील वादविवाद आणि गोंधळ टाळून शहराच्या विकासाशी संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा व्हावी यासाठी सर्वपक्षीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. उद्या मला वाटतं महासभा आपली असणार आहे आणि त्या अनुषंगाने सर्वपक्षीय गटनेत्यांची आढावा बैठक आज आपण घेतलेली आहे. ज्यामध्ये ठरलेलं आहे की सर्वप्रथम प्रश्न उत्तरं, नंतर लक्षवेधी आणि नंतर विषयपत्रिका. आणि यामध्ये आज या आढावा बैठकीमध्ये सर्व पक्षीय गटनेत्यांच्या मंजुरीने आज जे विषय उद्या होणार आहेत ते आम्ही सर्वांनी मिळून इथे चर्चा आज केलेली आहे आणि उद्याची महासभा सुरळीतपणे पार पडावी हीच आशा असेल. त्या अनुषंगाने आपण विषय जे मंजूर जो विषय होता तो भविष्यात होणार नाही तसं, आणि कुठल्याही सभासदांनी पण गोंधळ घालू नये. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सदस्य असतील तसे इतर पक्षाचे असतील आणि सर्वांनी सभागृहाचं पावित्र्य राखून पुढे विषयपत्रिका चालू करायचं ठरलेलं आहे. देखिए, इससे पहले की जो महासभा है मई महीने की, वो भी हमारी एक मत से होने वाली थी. एक मिसअंडरस्टैंडिंग थी कि सभा प्रश्न पहले लिया जाए कि लक्षवेधी पहले लिया जाए कि एजेंडा पहले लिया जाए. तो वो मिसकम्युनिकेशन गैप था, मिसअंडरस्टैंडिंग थी, जो इस बार गट मीटिंग में सब निर्णय तय कर लिया गया है. मुझे उम्मीद है और विश्वास भी है कि कल की महासभा नियम के अनुसार की जाएगी. आणि या बैठकीमध्ये महासभा चालवण्यासंदर्भात महापालिकेच्या नियमाप्रमाणे प्रश्नोत्तर असतील, लक्षवेधी असेल आणि त्यानंतर जो अजेंडा असेल तो एकत्रित करण्यासंबंधीची चर्चा झालेली आहे. आणि त्यामध्ये सर्वानुमते त्या ठिकाणी प्रश्नोत्तरं घेण्यासंबंधीसुद्धा चर्चा झाली, लक्षवेधी घेण्यासंदर्भातसुद्धा चर्चा झालेली आहे.